अमरावती जिले के वाठोड़ा शुक्लेश्वर में कृषि उत्पन्न बाजार समिति में तुअर खरीद केंद्र पर बड़ी संख्या में किसान पहुंच रहे हैं। बादल छाए रहने और समय कम होने के कारण किसान बड़ी संख्या में कृषि उपज लेकर केंद्र पर बेचने के लिए आ रहे हैं। भातकुली तहसील में वाठोड़ा शुक्लेश्वर एग्रोटेक फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड द्वारा संचालित नाफेड खरीद केंद्र पर तुअर खरीद की प्रक्रिया अभी चल रही है, लेकिन खरीद केंद्र पर पर्याप्त सुविधाएं न होने के कारण किसानों को दिक्कतों का सामना करना पड़ रहा है। किसानों का कहना है कि खरीद केंद्र खुले मैदान में होने के कारण यहाँ आराम करने, शेड, पीने के पानी की सुविधा नहीं है। इसके अलावा पर्याप्त संख्या में तौल कांटे न होने के कारण कृषि उपज के वजन में भी देरी हो रही है। नतीजन किसानों को रात भर इंतजार करना पड़ रहा है। वर्तमान में बादल छाए रहने के कारण किसानों में भय का माहौल है। यदि समय पर खरीद नहीं हुई तो तुअर भीग जाएगी और खराब हो जाएगी। इसीलिए किसानों ने खरीद की अवधि बढ़ाए जाने और खरीद केंद्र पर मूलभूत सुविधाएं उपलब्ध कराने की मांग की है। साथ ही चेतावनी दी है कि अगर मांग पूरी नहीं हुई तो आंदोलन किया जाएगा। गंगामाई येथील शेतकरी आहे। माझ्याकडे जवळपास 100 क्विंटल पर्यंतची तूर होती ती आता मोजणीच्या सेंटरवर आणलेली आहे वाठोडा शुक्लेश्वर येथे। पण इथं परिस्थिती अशी आहे की आज आता 60 नंबर झालेले आहे। इथं 10 गाड्या मोजल्या जातात, फक्त 2च काट्यांची संख्या आहे। वरतून पावसाचं आभाळाचं वातावरण आहे, पाऊस आला तर सगळं काटे बंद होणार आहेत। वरतून सेंटर चालकांनी आम्हाला असं सांगितलेलं आहे की 2च दिवसात आमचे काटे बंद होणार आहेत। आता एवढ्या 60-65 गाड्या असल्यावर त्या 2 दिवसात कसं तोलणं होणार आहे? इथं 2 दिवसात हे काटे तोलणं होणार नाही आहे। वरतून पावसाचं संकट कास्तकारावर येऊन पडलेलं आहे आणि हे इथं 60 गाड्या लागलेल्या, 60 ते 70 एका दिवसात गाड्या लागलेल्या आहेत। तर आमची शासनाकडे एवढीच मागणी आहे की याची तारीख वाढवून देण्यात यावी, इथं काट्याची संख्या वाढवण्यात यावी। गेल्या महिन्याभरापासून ढगाळ वातावरण आणि या नाफेड अंतर्गत बारदाण्याची टंचाई, त्याच्यामुळं लांबणीत चाललेल्या हे जे मोजमाप आहे हे दररोज जेवढं प्रमाणात व्हायला पाहिजे तेवढ्या प्रमाणात होत नाही। आणि हे जी तारीख शासनानं दिलेली आहे ही तारीख अल्प असून याच्यापेक्षा आणखी 15 दिवस शासनाने वाढवून द्यायचे आहे। कारण शेतकऱ्यांच्या घरामध्ये प्रचंड तुरीचा माल पडून आहे। बाजारभाव कमी झाले, हमी भावाच्या आतमध्ये बाजारभाव कमी झाल्यामुळे शेतकऱ्याची झुंबड ही नाफेड केंद्रावर वाढलेली आहे। नाफेडचे अधिकारी सध्या माल घेण्यास नकार देत आहे। इथे ट्रॅक्टर आणि गाड्यांच्या रांगा लागलेल्या आहे। शेतकरी रात्रंदिवस इथे ठाण मांडून बसलेला आहे। पावसाच्या वातावरणामध्ये, ढगाळ वातावरणामध्ये त्याचा जर माल या ठिकाणी वाहून गेला किंवा पाण्यामुळं जर खराब झाला तर याला जबाबदार कोण असेल? माझी शासनाकडे आणि नाफेडकडे विनंती आहे की आपण तारीख वाढवून देण्याचे जाहीर करावे, जेणेकरून शेतकरी आपला माल आणण्यास घाईगर्दी करणार नाही आणि इथं प्रचंड असं नुकसान किंवा शेतकऱ्यांची तारांबळ उडणार नाही।